फेब्रुवारी रोजी मविप्र सनराइज स्कूलमध्ये भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। मविप्र सनराइज शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर ढिकले यांनी लता दीदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। शाळेतील संगीत शिक्षक ऋषिकेश रहाणे, समृद्धी गांगुर्डे तसेच सनराइज शाळेच्या समन्वयक जया कुशारे, नैना रुपवते, सोनाली जाधव तसेच कला शिक्षक प्रफुल्ल पवार, ताराचंद हिरे यांनी देखील लता दीदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। लता दीदींच्या स्मृतींना उजाळा देताना सनराइज शाळेचे आदरणीय प्राचार्य ज्ञानेश्वर ढिकले यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की मेरी आवाज ही पहचान है म्हणणाऱ्या लता दीदी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुमधुर आवाजाने आजही त्या आपल्या मनात जिवंत आहेत। लता दीदींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि परकीय भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केलेली आहेत। गायन क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहून भारत सरकारने त्यांना 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले। तसेच देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। लता मंगेशकर यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले। 28 दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे 6 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले। त्यांचा आज स्मृती दिन। इयत्ता 8वीची विद्यार्थिनी अक्षदा वाटपाडे हिने देखील लता दीदींच्या कार्याची माहिती, त्यांची गायन क्षेत्रातील कारकीर्द आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितली। सनराइज शाळेच्या शिक्षिका सुरेखा बोरसे यांनी अतिशय सुरेल अशा सत्यम शिवम सुंदरम या गाण्याद्वारे लता दीदींना आदरांजली वाहिली। अशा प्रकारे लता दीदींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना मविप्र सनराइज स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी दीपक पवार, वडनेर भैरव। Sung by Lata Mangeshkar and golden voice, the voice of God, and many appreciations we can use for the greatest singer Lata Mangeshkar. This is a real example in front of you. The one man can reach in his or in her life. The anniversary of Gan Sambratni, Nightingale of India, Voice of Millennium, and many more titles. Very honorary given to late Lata Mangeshkar. See the Gan Sambratni, the voice of the world. मोठ्या प्रमाणावर गणले जाते। भारतीय संगीत क्षेत्रामध्ये 7 दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांनी भारतीय गानकोकिळा नाइटिंगेल ऑफ इंडिया आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळवल्या। लता दीदींनी तब्बल 60 गात होत्या। त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। 1887 मध्ये त्यांना भारत सरकारने सन्मानित केले। त्यांना 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार, 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, 2 फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले। 1974 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या।
त्यांना 4 भावंडे होते, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांना कोविड-19ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. 28 दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे निधन झाले. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.